परवा एक आजीबाई म्हणली, लाव ग आई कुठे काय करते, हातामध्ये जपमाळ. ती संजना आली की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अरुंधती आली की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम. असा जप चालतो. अशी भक्ती ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आहे. माझं कुणाला काही म्हणणं नाही. गणपती आता येतील काही दिवसांवर. गणपती मंडळाची स्थापना होते. गणपती कुठेतरी कोपऱ्यात असतो, पण दिखावा जो काही असतो, देखावा फार तर मागे पत्त्यांचा नाव रंगेल. भक्ती जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने करतो. पण प्रश्न असा आहे की भक्तीमध्ये नेमकं काय असलं पाहिजे, किंवा ती भक्ती करत असताना आपल्याला आवडते ती भक्ती करायची आहे की भगवंताच्या आवडी करता भक्ती करायची आहे. एखाद्या मंडळाला जर गणपतीनं दृष्टांतच दिला असेल की बाबा रे, मला आपलं ते अथर्व शीर्ष नको, गणपती स्तोत्र नको, देवाची धर्माची गाणी नको, मला आपलं ते सारखं बाई वाड्यावर या ऐकवा, असा जर एखाद्या मंडळाला जर दृष्टांत दिलाच असेल तर काय सांगावं आपण, कुठे काय बोलणार. मला माझ्या मिरवणुकीला डीजे शिवाय माझी मिरवणूक करायची नाही असं जर बाप्पांनी सांगितलं असेल, पण मला सांगा हा सगळा थिल्लरपणा भक्तीमध्ये आला. परिणामी भक्तीची व्यापक व्याख्या आम्ही विसरलो. संतांनी आम्हाला हरिभक्त होता यावं इथपर्यंत तयार केलं. भक्तीची परिसीमा काय असावी हे समजावून सांगितलं. आणि या सगळ्यामध्ये जो हरिभक्त या पदवीला पोहोचतो त्या भक्ताला काय काय प्राप्त होतं. बरं, हरिभक्त कोणाला म्हणायचं? जो विभक्त नाही तो भक्त म्हणाले. आज आम्ही सगळे विभक्त झालो आहोत. सगळे विभक्त, 92 कुळी, 96 कुळी, 98 कुळी, याच्यातच आम्ही इतके विभागलो की एक कधी दिसणार. म्हणून आमचा हिंदू धर्म बघा, सगळ्या धर्मांमध्ये आमचा हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. सनातन वैदिक धर्म आहे. हे जरी असलं तरी संत्र्यासारखा दिसायला वरून दिसतोय, पण फोडल्यानंतर आतून प्रत्येक फोडी वेगळ्या आहेत. इतर पंथांचं बघा, टरबुजासारखा आहे हिरवागार, वरून आम्हाला विभाग दिसत आहेत, पण आतमध्ये फोडल्यानंतर सगळं एकसंध आहेत. त्यामुळे भक्तीची व्याख्या फक्त देवभक्ती इथपर्यंत सीमित न राहता ती देशभक्ती, धर्मभक्ती, राष्ट्रभक्ती इकडे जावी. आणि असा हरिभक्त ज्यावेळी तयार होतो त्यावेळी त्याची अवस्था काय होते, त्याला काय काय प्राप्त होतं आणि भगवंत त्याच्याकरता काय करतो हे तुकोबराय सांग. हरिचिया भक्ता नाही भय चिंता. तुकोबरायांनी हरिभक्त या अवस्थेला आम्ही जेव्हा पोहोचतो तेव्हा आम्हाला काय लाभ होतात याचं वर्णन केलंय बरं का. हरीच्या भक्ताला भय नाही पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट चिंता रहित जीवन खरा हरिभक्त जगतो. तुम्ही आम्ही चिंतेत असतो कायम, तुम्ही आम्ही कायम भयग्रस्त असतो. आणि बघा तुम्ही कथा कीर्तनाला जाणारा माणूसच फार अगदी घाबरून जगत असतं, होय की नाही. आम्ही निर्भय असावं ही संतांची अपेक्षा आहे. कीर्तनाला रोज येणारा माणूस कायम लो कॉन्फिडन्स आहे, अजिबात आत्मविश्वास नाही, जीवनाकडे सकारात्मकतेकडे बघण्याची दृष्टी नाहीये, जीवनाचा संघर्ष पचवण्याची तयारी नाहीये. पण हरिभक्त ज्यावेळी आम्ही होतो तो भक्त भयरहित भयमुक्त जीवन जगतो. म्हणून आमच्या सगळ्या संतांची उदाहरणं बघा, चरित्र बघा. तुकोबरायांचं चरित्र घ्या. काय होतं महाराजांकडे? आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोरही धाके. चोरांनी 10-100 वेळा विचार करावा यांच्या घरात जाताना जाऊ की नको. दारिद्र्य बघून आपल्याकडचंच काहीतरी द्यायची इच्छा व्हावी की काय, म्हणून चोर सुद्धा घाबरायचा तुकोबरायांकडे यायला. पण महाराज निर्भय, संसाराला बाजूला ठेवलं. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. मी हे सगळं केलं भगवंता, पण पोळलो, ताप झाला, आणि आता तुझ्या भक्तीला लागलो, तुझ्या भजनाला लागलो. मला लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. माणसाने असं असावं बरं का, निर्भय असावं, निर्भय. नाहीतर अमुक काय म्हणेल, आता कीर्तनाला मी जाऊन बसलोय, मग माझे मित्र काय म्हणतील. ऐन 25वीतली पोरं कीर्तनाला येताना फार विचार करतात, काय समाज काय म्हणेल, 4 मित्र काय म्हणतील आत्तापासूनच येड लागलं याला, निघाला कीर्तनाला. आमच्या तरुण अगदी 20-25ल्या मुली सुद्धा कीर्तनाला येताना थोडंसं काचकूच करतच येत असतील मला असं वाटतं, नाही का.